हां प्रवास लागतो का? हेलो 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 धन्यवाद बुवा सुंदर गजल सादर केला सगळी माहिती पण भरपूर दिला पण मला असं वाटतंय की मंडळात तुम्हाला सुपारी देऊन आणलं नाही आम्हाला गोट्या खेळा जमलंय काय बुवा पैसे यायला लागले म्हणून तुम्ही टायमिंग वाढवत जाऊ नका टायमाचं काहीतरी आपल्याला बंधन दिलं आहे ना घालून आपल्या मंडळाकडून टायमाचं बंधन काहीतरी घालून दिलं मी पहिल्या वेळेला काय बोललो ना मी बोलू शकत होतो भरपूर परंतु कसं आहे आपल्या मुंबई मंडळाने सांगितलं रुपावलीच्या अगोदर जास्त बोलायचं नाही ढोलकी लावून कुठचं गाणं म्हणायचं नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं कसं यूट्यूब चालू आहे नाही तर उद्या काहीतरी असं व्हायचं एखादी क्लिप जायची आणि आमचा भोसकाटा निघायचा कुठं करताय भजनाती पण बंद व्हायची पण बुवा काहीतरी टायमाचं बंधन आहे ना ठीक आहे असू दे बघूया हळूहळू एकच राजा इथे जन्मला धन्यवाद विश्वनाथ तांबे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आल्या मंडळाचं करतो धन्यवाद तुमची जी फरमाईश असेल नक्कीच पूर्ण करणार नक्कीच सुरुवात करणार हा एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव
जगी सजावर जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर पुन्हा जन्मल्या अशी त्याची भक्तांच्या हृदयावर मजा अशी त्याची भक्तांच्या हृदयावर सुजल संतोष कुडिये यांच्याकडून 101 रुपयाचं पाठशाला मंडळाचा तो स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे गुरुबंधू सुहास बुवा सरवणकर यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिकाला मंडळाचा तो स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी सन्माननीय गिरीधर चव्हाण आंगले यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी काय बुवांनी भरपूर महाजनाच्या वरती सांगितलं, खरोखर चांगली गोष्ट आहे. आम्हालाही सांगायला संधी दिली पाहिजे ना. तुम्ही एकट्यानं जर दीड तास जर पेटीवर बसून राहिला तर आम्ही काय इकडे घोटीवर गोळू दिलो की आमका काही येत ना. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रक्त कसं अंगात सळसळलं पाहिजे बघा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगातलं रक्त कसं सळसळलं पाहिजे. कारण छत्रपती म्हणजे छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारे, त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारे, व म्हणजे परत न फिरणारे, आणि ती म्हणजे तिन्ही जगात वावरणारे. छत्रपती शिवाजी म्हणजे शी म्हणजे शिस्तप्रिय राजा, व म्हणजे वाणिज्य तेज असणारे, आणि जी म्हणजे जिजाऊ पुत्र महाराज, म म्हणजे महादंड राजा, हा म्हणजे हा न म्हणणारे, रा म्हणजे राज्याचे जनक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा. याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. काय बुवा आम्हालाही भरपूर बोलता येतो, तुम्ही सुद्धा आता भरपूर बाऱ्या करताय. टायमाच्या बंधनावर काहीतरी चाललं पाहिजे ना. वाजले किती सांगितलेलं होतं काय, आपण ठरवलेलं होतं काय. काय ह्याचा कसा होता माहिती आहे, पैसे मिळाले ना, पैसे ठीक आहे हवा तिकडे जाणार. तुम्ही हैना उठून काय वेगळा करायचा होता तरी करणार. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय माहिती आहे, रुबाब सावकाराचा दुकान चुरमुऱ्याचा अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात काही नाही. मी मागाशी सांगितला जबरदस्ती नव्हती माझी. कुठचा राग आहे काय सांगा, जबरदस्ती माझी बिलकुल नाही. मग बुवाने मला सांगितलं नाही काय ते काय बुवा सांगितलं होतं त्याचं सांगत होता महापौर काय ते तोरणागडाच्या युद्धाच्या वेळेला नेतृत्व कोणी केलं. पाकिट माझ्याकडेच आहे, देणेकरी नाही आहे, उत्तर द्या. मी प्रश्नाचं उत्तर मागत नव्हता, मी फक्त सांगता ओळखला, मोठी मेहरबानी झाली माझी, मी धन्य झालो. मी काय उत्तर मागितलं नव्हता, पण तुम्ही याचा मला प्रश्न विचारताना मी उत्तर देऊ बांधील नाही. मंडळाचं बांधील पण तरी पण मी दिले असते. सांगायचं अगोदर आल्याचा पण आपण प्रश्न सांगायचा पण आपण. सन्माननीय विजय लाड, सन्माननीय विजय लाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिकाला मंडळाच्या स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मंडळी बघा
बुवा भरपूर पेटीवर पेवले. तुम्हाला जर आवडलं तर टाळ्या नक्कीच मारा. बक्षीस दिलं तरी घेणार. बुवा हातान पेटी वाजवतात. चला अपनी भी झलक सबसे अलग यूट्यूब वरती जाणार. चला या रे काय होईल ते. धन्यवाद. सुभाष पिटलेकर यांच्याकडून बघा 101 रुपयाचं पारितोषिक आलं. गाण्यासाठी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय विष्णू शृंगारे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे बाबू कोरगावकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय शशिकांत राणे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा संतोष पिटलेकर सन्माननीय संतोष पिटलेकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा सन्माननीय जांभवली गावची शान दीपक कोपले यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा सन्माननीय प्रदीप पुजारी यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा विजय जाधव यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
सन्मान बघा, सन्माननीय संतोष क्षीरसागर बुवांचे शिष्य जुवाटकर बुवा यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाचा तो स्वीकारतोय. धन्यवाद 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 बुवा. एक काय वातावरण काय सन्माननीय सुनील तांबे ससाळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा मंडळाचा स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा वन्स मोर वाजवणार. बघून घ्या हाताने वाजवता का नाही तर बुवा म्हणते म्युझिक लावले म्युझिक. त्याच्यासाठी रियाज असावा लागता. रियाज आज मी गाडी काढली नाही तुम्हाला माहिती आहे काय, तर विदाऊट गाडी काढता मी कधी भारी करत नाही. पण आज काय दाखवून द्यायचा होता, कारण गाडी काढली की वरती हलवटी चालत नाही. उद्या 100 बाबूची गरज नाही. सन्माननीय प्रकाश तिर्लोटकर हसोड यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचा स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सुभाष कोत्रे, सन्माननीय सुभाष कोत्रे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब आपलं नाव कसं? आमच्या रेल्वे स्टेशनचे पोलीस कर्मचारी बिचारे सकाळपासून वाट बघतात आमच्या प्रोग्रामची. त्यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचा स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मंडळी, तुम्ही पैशाचा नाही हा सगळा उगाच केला, पण ठीक आहे आता दिलात म्हणून मी आपलं घेतो. तसं मी पैशासाठी हापापलेलं नाही हो बिलकुल. आमचा आपला रोज राजापूर 100 राजापूर 100 जिंदाबाद. काय टेन्शन नाही घ्यायचं. आता एक गाणं पहिलं इथं आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी पहिलं गाणं घेणार बैलगाडी शर्यतीवरती. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा 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 बैलगाडा बैलगाडा याने घाटात केला.
बोलण्यासारखं भरपूर काय आहे. आम्हीही बोलू शकतो. बुवाही चांगले बोलक्यात, आम्हीही बोलक्यात, पण काहीतरी वेळेचं भान ठेवून चालावं लागतं. मला सुद्धा तर मी अर्ध्या तासात गजर पूर्ण करणार. गाणी भरपूर आहेत, म्हणण्यासारखं भरपूर आहे. त्याला व्याख्या नाही द्या. दोन राजे इथे गाजले हो, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार सगळेच आठवण केला, पण प्रथम पूजेचा मान असणार आमचा गणपती बाप्पा. याच्यावरती का नाही गाणं म्हटलं तुम्ही? आम्ही म्हणणार. या बघूया, चला हो दे. आमचे पप्पानी गणपती, आमचे पप्पानी गणपती,
अँड शॉर्ट, जास्त गाजावाजा करायचा नाही. या मयशेट ते हा अरे वा घेणार ना बाळासाहेबांवरती नाद खुळा सन्माननीय आमच्या रेल्वे स्टेशनचे पंचक्रोशी मित्रमंडळ आणि त्याचे अध्यक्ष महेश तांबे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिकाच्या मंडळाचं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा अशीच बरकत दे रे बाबा त्यांच्या मंडळाला. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर युगपुरुष जन्मला असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच जन्म घेतला बघा. कारण बाळासाहेबांनी एकदा मुंबई बंद म्हटलं की मुंबई बंद बघा, कोणाची हिंमत नव्हती पुढे बोलायची, कारण ते बाळासाहेब होऊन गेले. बाळासाहेबांवरती छोटंसं गाणं घ्यायला तत्पुरुष होता बघा. अरे भवानी मातेचा लेख होता तो महाराष्ट्राचा राजा होता बघा. भवानी मातेचा लेख होता तो महाराष्ट्राचा राजा होता. चुकला नाही कुणासमोर, कारण विरोधकांचा बाप होता बघा. जर कोण चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवली, आणि जर कोण लढत असेल तर त्याला मराठीची जात दाखवली बघा. मराठीची जात दाखवली बघा. मराठीची जात दाखवली बघा. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता. पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता बघा. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना उभा आहे, कारण साहेब तुमच्याच मुळे आज मराठी म्हणून ताट मानेने उभा आहे. ताट मानेने उभा आहे. ताट मानेने उभा आहे बघा. तत्पूर्वी एक बाळासाहेबांचं छोटंसं गाणं घेतो, नंतर बघा गजराला सुरुवात करतो बघा. काय केलं हो काहीतरी हिरवलं वाटतं. जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जन्म झाले कमाल. मराठी मुलखासाठी जणू जन्मला सुहाल. पुत्र मिळाला महाराष्ट्राला, पार नव्हता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला, पार नव्हता आनंदाला. बाळासाहेब
तुमच्या मान स्वबळावर केलं सारं विश्व हे निर्माण कानातुरला ऐकाया तुमच्या धारदार शब्दांना कानातुरला ऐकाया तुमच्या धारदार शब्दांना बाळासाहेब गाव सोडून गेला जना जीव लावून वेदावरी गाव सोडून गेला जना बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय भवानी काय मंडळी आता गजर सुरुवात करतोय आणि त्या गजराचा विषय असा आहे की इथं आल्यानंतर मी आता बुवांचा गजर चालू असताना लिहिलाय काय चुकला वागलं सांभाळून जा कारण मी तुमचंच असेल उद्या सकाळी तुमच्याच बरोबर येणार आहे यांच्याबरोबर जाणार नाही अजिबात इथं आल्यावरतीच गजर लिहिलाय बघा राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला याच गाणं आहे तुमचा हे गाणं बक्षीस त्यांना दिलं गाणं मी म्हणतो हा मग ह्या मी म्हणतो राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला हा आता जे गाण्यासाठी बघा विश्वनाथ तांबे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचं स्वीकारतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे बघा अंकिता दीपक कोटले यांच्याकडून देखील बाळासाहेबांचं देखील घेतलं याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचं स्वीकारतोय धन्यवाद 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 काय वेळ वाढत होतोय आम्ही फक्त एक चॅनल राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला असं आहे काय आहे सिंधुदुर्गाचं नामवंत पक्वाज होतं काय बघा नागेश लाड यांना देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे धन्यवाद 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 विश्वनाथ तांबे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे गजराला सुरुवात करतो बघा काय मंडळी माहिती आहे रात्र थोडी सोंग फार परिस्थिती अशी आहे फक्त कडवं एक कडवं फक्त बोला होता कोणाचा भिकारी होता कोणाचा भिकारी
मी एक झलक का म्हटलं माहिती त्या चालीवर तर मी गजर घेतो बघा कसा तो ताबडतोब जागेवर रचून म्हणून म्हणतो बघा चला. डबल बारीच्या सामन्याला कोण मिसाळ मधला सा काढून करायचा मिसळ डबल बारीच्या सामन्याला मिशाळ सावंतच्या जोडीला डबल बारीच्या सामन्याला मिशाळ सावंतच्या जोडीला जनसागर हा लोटला या सोनिये गावाला जनसागर हा लोटला या सोनिये गावाला जनसागर हा लोटला या सोनिये गावाला. मगाशी सांगितलं होतं तसं आता मलाही फरमाईश आल्या बकासूर वर्ण गाणं होऊन जाऊ दे तुमच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक कल्याण मंडळाकडून स्वीकारतो गजरातच घेण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे हा चला हो दे
तसं मी इकडे लिवत गेलो. एक गाणं, दोन गाणं, तीन गाणं, गाण्यावर गाणी, किती गाणी म्हणत गेलं काय प्रमाणच नाही जीवात. म्हणून म्हणतोय हा सारा भजनाचा याने बघा केलाय तमाशा, बघा केलाय तमाशा, बघा केलाय तमाशा. याच्या भाजीला गरवाचा, याच्या भाजीला गरवाचा, आज ढोल मी फोडीला. याच्या भाजीला गरवाचा, आज ढोल मी फोडीला. याला सांगा. येते मनोरंजनासाठी देवीला भजनाचा सामना, देवीला भजनाचा सामना, देवीला भजनाचा सामना. येते मनोरंजनासाठी देवीला भजनाचा सामना, देवीला भजनाचा सामना. शिवजन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आहे बघा. आणि या कार्यक्रमानिमित्त हा भजनाचा डबलबारी भजनाचा सामना इथे ठेवलाय बघा. मी मगाशीही म्हटलं आणि आताही म्हणतोय की या दोन्ही मंडळाचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करून जाते. कारण आज आम्हाला एक भजन करण्याची सुवर्ण संधी या मंडळाने उपलब्ध करून दिली म्हणून म्हणतोय बघा. कारण काय माहितीये, हा भजनाचा वारसा मंडळी प्रत्येकाच्या नशिबात नसतो बघा. कारण पंचरत्न बुवा आमचे होऊन गेले, त्याने भजनाचं जे झाड लावलं त्यात आमचं काम काय, फक्त मोठं वाढवीत जायचं त्याला. बुवाने जसं मग असं सांगितलं तसं, आणि ते आम्ही कुठेतरी जपण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. जरा पंचरत्नांची आवड, पंचरत्नांची आठवण म्हणून एक गाणं घेतोय बघा. परशुराम पांचाळगोंचा फेमस गजर आहे बघा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना, गजानना. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, मालवण राजापूर, मालवण राजापूर. आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. बाप्पा मोरया गजानना. तसंच बघा चंद्रकांत कदम बुवांचे एक गवळण होती, ती गवळण सुद्धा घेण्याचा प्रयत्न करता बघा. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलं तर उभोपेची. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलं तर उभोपेची. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलं तर उभोपेची. 1 2 3 धरून खेचीन हाता संगीत रत्न विलासभाऊ पाटील यांचं सुद्धा एक गाणं आहे बघा.
पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा येते मनोरंजनासाठी देवीला भजनाचा सामना. देवीला भजनाचा सामना. देवीला भजनाचा सामना. बुवा करूया गंमत गंमत गेला बदलुनी जमाना. गेला बदलुनी जमाना. गेला बदलुनी जमाना. नको रागात राहू प्रेमात. नको रागात राहू प्रेमात. आय लव्ह यू गोरीला. रात गई बात गई. किती जरी आपण बोललं तर तेवढंच आहे. राग रुसवा नको. म्हणून शेवटी गजरात मी काय म्हणतोय बघा, असं कोण कोणच म्हणत नाही, पण मी तुम्हाला म्हणतोय हे आता अचानक ठरवलं आय लव्ह यू बोलायचा. म्हणून म्हणतोय बघा पुढं. हा हा लोक सांगे हा ब्रह्मज्ञान. आपण स्वतः कोरडे पाषाण. आपण स्वतः कोरडे पाषाण. आपण स्वतः कोरडे पाषाण. याला बिलकुल नाही ज्ञान. कसा आहे हा कलशुद्ध. कसा आहे हा कलशुद्ध. कसा आहे हा कलशुद्ध. बुवा सावंत विनवितो. बुवा सावंत विनवितो. नको लागू कुणाला. बुवा सावंत विनवितो. नको लागू कुणाला. ती काय ती हल्ली गाणं लावून काढते. अरे कसं होत माहिती खरोखर ते आहे ते खरं सांगायचं हरकत नाही. आता हे फक्त पाटलांच्या बैलगाडामधून तर जरा फेमस झालं होतं म्हणून त्याचा पेटीवर बसून टाकलं. नाही ते पण नाही. आपला तुम्हाला माहिती आहे बैलगाडी आपला विषय
काय बाळा तू बैलगाडी नाही ना. चला कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर शोभून दिसतो का नोटावर किती शोभला शोभला असता भीम नोटावर कायम तोटावर शोभला असता भीम नोटावर कायम तोटावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही तुमचे दोन्ही बुवा त्यामुळे तुम्ही समजून घ्यायला मला नौके कलाकारात आम्ही कुठेतरी हळूहळू पाऊल टाकतोय. आम्ही फेमस बुवांकडे फेमस नाहीत पण ठीक आहे आज नाही उद्या तुमच्यासारख्यांच्या आशीर्वाद आम्ही कुठेतरी येऊ काय बुवा बरोबर ना यांच्यासारख्यांच्या आशीर्वादानं आज नाही उद्या आम्ही पुढे येणार कुठेतरी तालुक्याचं नाव आम्ही नक्कीच काढण्याचा प्रयत्न करणार. काय सुरुवात झालेली आहे आता. चला. ए नारायणा नारायणा सांभाळा फुल्या भक्तजना 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 सांभाळा फुल्या भक्तजना सांभाळा फुल्या भक्तजना सांभाळा फुल्या भक्तजना हे नारायणा नारायणा सांभाळा फुल्या भक्तजना नारायणा नारायणा सांभाळा फुल्या भक्तजना रंग देवते माते तुझा विजय श्री सत्यनारायण श्री गणपती गजानन हर
हॅलो आपण कोणी हां चालेल चालेल हॅलो हॅलो चालेल पोरं जेवली नाही तुझी हॅलो हॅलो चला आपण बोलूया. हॅलो हॅलो ऐसा कोणे ऐकिला ऐसा कोणे ऐकिला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणे ऐकिला ऐसा कोणे ऐकिला ऐसा कोणे ऐकिला सांगावी नवी होतून असे सांगावी नवी होतून असे सांगावी नवी संत महंत श्री ऋषी संत महंत श्री ऋषी Thank you.
संत महंत श्री ऐसा कोणे ऐकिला ऐसा कोणे ऐकिला नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा हो निवडून ऐसा द्यावा हो निवडून सल्लगीच्या उत्तरम सल्लगीच्या उत्तरम क्या बात है उत्तरा विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा आनंदाचे नाम त्याचे आनंदाचे नाम त्याचे गावाचे नाम रे आनंदाचे नाम त्याचे गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम
धन्यवाद मंडळी. तुम्ही आतापर्यंत आम्हाला खरोखर चांगल्या पद्धतीने दोन्ही बुवांना साथ दिला त्याबद्दल आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीने तुमचे लाख लाख आभार मानतोय. आम्हाला इथे जी काही वेडीवाकडी भजन करण्याची जी काही सुवर्ण संधी दिलात त्याच्याबद्दलही रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांचे देखील आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. आणि अशा तऱ्हेनं मी इथं आता माझी बारी थांबवतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुंडली श्री सत्यनारायण श्री गणपती गजानन धन्यवाद. खरोखर उत्कृष्ट असं सादरीकरण बुवा. धन्यवाद. आता काय संपवल्यानेच हा बुवा बारे पेटीला पण करायचे बुवा. हां आमचे म्हणतात पोरगे भुकेलेले, आम्ही काय जेवण हाळा मारून नाही लिहिले. मध्ये जाऊन जेवायचा ना काय माझ्या मेस्त्री तुम्ही आमचा असं ते खरोखर काय हनुवटीन पेटी पेटी वाजवलेली छान. ते एकच गाणं त्यांनी बसवलेलं जय जय महाराष्ट्र माझा. हा परवा बघ दाखवते मी परवा निखरे. हा आणि प्रामुख्यानं पेटी हार्मोनियम ही वस्तू या बोटानंच वाजवण्यासाठी बनली आहे. म्हणजे बाकी ते सांगतात ना संस्कृती वगैरे अभंगाच्या आधी बोलू नये पण काय काय विषय आहेत म्हणून सांगते. संस्कृती वगैरे शिकवित होते म्हणून सांगते. हार्मोनियम ही संवादिनी बोटानंच वाजवूसाठी त्या बोटांची रचना पण तेवढीच केलेली. खायचा बोट खायच्या स्वराक लावचा ह्याका पण काहीतरी अर्थ असू दे. या ठिकाणी मगाशी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. पंचक्रोशी मित्रमंडळ अध्यक्ष सन्माननीय महेशजी तांबे यांच्याकडनं 500 रुपयाचं मगाशी पारितोषिक आलं होतं. दोन्ही बुवांना 500 रुपये देऊन त्या ठिकाणी महेश तांबे साहेब गेले. त्या मंडळाकडनं स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अपंग घेतो आता चालत ना. अपंग घेतो. बुवाने तुमची फरमाईश बऱ्यापैकी पूर्ण केलेली आहे आणि फरमाईश काय रात्रभर संपवायची नाही असं दे बरं. परवा येईल असतं तुमचा निळा आणि भगवा नक्की घेणार. निघण्यात बारी परवा आम्ही दोघेजण झुजणार आहोत. निकऱ्या देवा तुम्ही काय रिक्षावाल्यास म्हटल्यावर फुरकन येशाल काही तुमची फरमाईश नक्की पूर्ण होणार. Oh
तुषार देवळेकर वा त्या ठिकाणी आपल्या समोर गवळण सादर करतायत. ये, तुषार.
Yeah.
आपण गजर झाला तर झाला, 10:30 पर्यंत सगळं आज बरा वाटला. बैरपर्यंत बारी झाली. Ah
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल पुनश्च एकदा रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांचे लाख लाख आभार मानतो। बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो मोठ्या मनाने माफ करावा। चांगलं काय असेल ते तुमच्याकडे ठेवा।
वाईट काय असेल ते आमच्या सोबत द्या. या ठिकाणी भेटण्याची सांगता करतो. धन्यवाद. कुंडली गोवर्धा देवळे कर. अरे देवळे कर रे.